रोहित पवार कसे आपल्याच कृपेमुळे निवडणूक जिंकले हे मिळेल त्या ठिकाणी अजितदादा सांगत फिरतात। पण अजितदादांचं हे विधान रोहित पवारांपेक्षाही आता भाजपच्या एका नेत्यासाठी टॉर्चर ठरतंय। रोहित पवारांना आपली जागा दाखवण्याच्या प्रयत्नात उलट अजितदादाच गोत्यात आले आहेत। महायुतीचा धर्म न पाळण्यापासून ते गाडलेले मुळदे पुन्हा उकरून टॉर्चर करण्यापर्यंतचे सगळे आरोप आता या भाजपच्या नेत्याने केलेले आहेत आणि यामुळे अजितदादा कात्रीत सापडले आहेत। भाजपचा हा नेता कोण आहे? अजित पवारांना जिंकून आणण्यासाठी अजितदादांनी असं काय केलं ज्याचा ते वारंवार उल्लेख करतात आणि भाजपचा हा नेता दादांविरोधात थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत जाण्याची भाषा का करतोय? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही पवार म्हणजेच अजित पवार आणि मोठे पवार हे यात केंद्रस्थानी आहेत। त्यातच शिवसेनेच्या शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत अजितदादांनी सुद्धा राष्ट्रवादीत फूट पाडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका अजितदादा महायुतीतून लढले, तरीही विधानसभेमध्ये कर्जत जामखेडच्या जागेसाठी त्यांनी महायुतीचा धर्म तोडून रोहित पवारांना जिंकवून आणलं असं त्यांच्याच विधानांमधून स्पष्ट दिसतं। 2019 आणि 2024च्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला। 2019 साली राम शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत रोहित पवार यांनी पहिल्यांदा विधानसभेमध्ये एंट्री केली, परंतु 2024ची निवडणूक ही रोहित पवारांसाठी अवघड ठरली। 2024च्या या विधानसभेमध्ये राम शिंदेंचा बालेकिल्ला पुन्हा त्यांच्या ताब्यात जातो की काय असं चित्र होतं, परंतु शिंदेंना पुन्हा पराभवाचा धक्का बसला आणि या पराभवामागे भाजप सोबतच महायुतीत असलेले अजित पवार जबाबदार असल्याचा ठपका आता राम शिंदेंनी लावलेला आहे। इतकंच काय तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिंदेंनी या संदर्भातली तक्रारही केली आहे राम शिंदेंनी। दरम्यान राम शिंदेंच्या अजितदादांवरील या आरोपांचे पुरावे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः अजितदादा अगदी जाहीरपणे देत असतात। नुकत्याच झालेल्या सांगलीतील कार्यक्रमामध्ये भावकीवरून झालेल्या जुगलबंदीमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना म्हटलं, गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा। तर दुसरीकडे यापूर्वी नोव्हेंबर 2024 साली कराडमधील प्रीती संगमावर समोरासमोर येताच अजितदादा रोहित पवारांना म्हणाले की ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? आता अजितदादांच्या या दोन विधानांमधून काय दिसतंय तर अजितदादांच्या कृपेमुळेच रोहित पवारांना जिंकता आलं आणि पर्यायानं भाजपचे उमेदवार असलेले राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला। म्हणूनच अजितदादा वारंवार करत असलेली ही वक्तव्य आता राम शिंदेंच्या जिव्हारी लागतात आणि भडकलेल्या राम शिंदेंनी आता अजितदादांना कडक शब्दामध्ये इशारा सुद्धा दिलाय। राजकीय सारीपाटामध्ये मी बळी ठरलोय, अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय। अजित पवार वारंवार ही वक्तव्य करून सातत्यानं मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात। या बाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा। अजित पवार सातत्यानं शिळ्या कढीला ऊत का आणतायत असा सवाल राम शिंदे यांनी केला। अजितदादांनी खरं तर आपली ताकद दाखवण्यासाठी रोहित पवारांना जिंकवण्याबाबत जी काही वक्तव्य सातत्यानं सुरू केली, त्यामुळे निश्चितच एक स्पष्ट आहे की युती धर्म न पाळता त्यांनी ही कृती केलेली आहे आणि म्हणूनच ही कृती ही अधोरेखित होते। याच मनस्तापातून राम शिंदेंनी आता न्यायासाठी देवेंद्र फडणवीसांकडे धाव घेतली आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? अजित पवार हे जे वारंवार रोहित पवारांना बोलून दाखवतायत त्यामध्ये त्यांची चूक आहे हे त्यांच्या लक्षात येत नसेल का? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं निश्चित नोंदवा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।